मित्रांनो, हे बघा मी आता आले कामावरनं. तर मी तुम्हाला दाखवते माझी बॅग बघा इथंच आहे. हे बघा मी आत्ता कामाला गेली होती, तर मी आत्ता आले ज्येष्ठ. आत्ता तर आले की मी थोडंसं म्हणजे भूकच लागली होती म्हणून मी जेवली. मग जेवल्यानंतर माझी फसारा बघा, मी सकाळी कारण की लवकर जाते कामाला की मुलांना घेऊन जावं लागते. हे बघा आमची फसारा कसं पडले घरात न बघू शकते बघा. तर दाखवायला पण नको वाटते, पण काय करायचं. काल पाऊस येत होता, रात्री मी सगळं कपडे ते धुतलेले आहे. म्हणजे रोज मी घडी करून ठेवते कारण की ते धुतलेलेच आहे. रात्री 12 वाजता पाऊस येत होते म्हणून सगळं ते आणलं आम्ही, असंच घरात टाकून गेलो की हे सगळं माझी राडं तसंच पडलेलं आहे. बघू शकते मी आत्ता आले की थोडंसं जेवली मी. तर बघा आमचं सगळं पसारा तसंच आहे. मी आत्ता सगळं आवरणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते, तुमच्या समोरच आवरणार आहे मी आता, कारण की मला वेळच भेटत नाही आहे. सकाळी आवरावं म्हटलं तर माझी सगळं फसारा सगळं इतके ते फसारा बघून ना मला इतके कंटाळा येतो ना. कारण की मी बाहेर पण तेच काम करते ना, घरकामं. तर घरी येऊन करायला तर इतके कंटाळा येतात ना, कारण की खूप म्हणजे काय आता सांगावं की सगळं आता आमची मॅडम लोक दोन सुट्ट्या देतात. आता मी घेतली हातात झाडू बघा, मी सगळं क्लीन करणार आहे. तुम्हाला दाखवते मी आता. आमची निवृत्ती गाडी काढतो आणि तसंच टाकून जातो, हे पण मला खूप वजा होते कारण की इतकी फसरतोच, जास्त राडा करतो निवृत्ती आपला. म्हणून मी ना त्याला वरती ठेवलं. बघा मी सगळं आवरायला लागले, तर एक एक वस्तू एक एक उचलायला लागलं म्हणून बोलता वेळ नाही भेटला की इकडे तिकडे. बघा आमची निवृत्ती तनू छाती तर वाटे तसंच ठेवून जातात, कारण की त्याला काढ उचलून ठेव बाई, उचलून ठेव. किती बोलते तरीच काय ऐकत नाही आमची मुलं बघा. तर सगळं मला करावं लागते, बाहेरचं करावं लागते, इथलं घरात आल्यानंतर सगळं करावं लागते. की वैताग येते ना, प्रचंड वैताग येतात. हे बघा इथं तर फार गर्दी करून ठेवली आहे बघा. आमची सगळं तनू काय करते, सकाळी घेते आवरावरे करायला, कंगी वगैरे घेते. मी दरवाजाच्या मागे अटकून ठेवते. हे बघा मी दरवाजाच्या मागे ते कंगी ठेवायचं पण केलेलं आहे. हे बघू शकते आमची मागे. हे बघा तर हे बघा, कारण की त्यांना सांगते मी इथं लावून ठेव कंगी, खाली टाकू नका, कारण की मला पण डोके बघा कसं आहे माझी. तर घाम तर कशी सुटले बघा, कारण की इतकी कामं करावं लागते ना, काय सांगता येत नाही आहे. सगळं आवरावं लागते की मुलं बाळांना ऐकलं तर काय सांगावं. त्यांना म्हणते थोडंसं घर आवरा, मी एकटी आहे, मला थोडं मदत करा. हो मम्मी म्हणते, तर खेळायला निघून जातात. हो मम्मी म्हणतात, खेळायला निघून जातात. आमची अनु बघा, तर 14 एप्रिलला तिला भाषण करणार होती म्हणून ते वही घेतली, बाबासाहेबांचं बुक घेतली, तर तसंच ठेवून गेली इथंच की विसरून जाते. कारण की ते रोज शाळेमध्ये नेते, कारण की ह्याच्यात खूप ज्ञान, मोठं प्रचंड ज्ञान आहे म्हणून ना, तर ते घेऊन जाते. मला एवढं मराठी वाचता येत नाही, तर आमचे पोरं आमचं सगळं तिन्ही मराठी शाळा शिकलेले, इतकी मला खूप आनंद वाटतो ना. कारण की माझे कर्नाटकाचं शिक्षण झाले म्हणून मला एवढं मराठी पण फास्ट बोलता येत नाही, तरी पण मी सगळं बोलते. तर मी घाबरत नाही, काही बी असू द्या, जे कळेल तर नाही कळेल, मला असं काही हे नाही आहे. तर ज्यांना नाही कळलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की मला काही कळत नाही तुमची भाषा म्हणून, तर मी तुम्हाला सगळं परत रिप्लाय देते. तर काय आता सगळं सिटीमध्ये काम करून यायचं म्हणून तर काही सोपं नसतं, सगळं शिकलेलं माणसं पाहिजे. तर आम्ही सगळं खेडेगावातली लोक, म्हणजे थोडं कन्नड आपल्याला आपलं कर्नाटकी गाव म्हटलं तर आपलं फर्स्ट उत्तर कर्नाटकाचा आमची भाषा असतो. एकदम मस्त उंडी नीरकुडदी हे छान मस्त आपलं भाषा सोपं असतं, काही एवढं अवघड नसते मराठीसारखं. तर आता सगळं मी आवरायला लागले, एक सामान सगळं बघा. तर इकडे मी तुम्हाला दाखवते किचन बघा, किती छोटी माझी किचन आहे. तरी पण मी तेवढं किचन छोटं असेल तर पण आम्हाला पुरते, काय करणार लेकरबाळांना घेऊन. तर हे बघा सकाळी मी सगळं सोडून गेली होती, तर आता मी ठेवायला लागले सगळं एक
आवरावं तर लागतं, कारण की मुलं बाळांमध्ये ना काहीच होत नाही. कारण की इतकी सकाळी 3 मुलांचं डब्बे करायची, त्यांना अंघोळ पाणी करायची, सगळं त्यांना खाणं पिणं बघायची, पुन्हा कामाला जायची, पुन्हा परत घरी यायची. मग मला रील बनवावं लागते, रील बनवायची, परत जेवायची. मग मुलांना आता 4:30 वाजता परत मला शाळेला आणावं जाईल. ते पण लांब असतात, इथं जवळ कुठंच नाही आहे. तर 10 किलोमीटर अंतरावरनं परत मुलांना आणायला जाते मी. रोज 10 जाताना 10 येताना, म्हणजे 20 किलोमीटरवरनं मी प्रवेश करते रोज मुलांना शाळेमध्ये घेऊन जाताना येताना. आणि पुन्हा मग 7-8 किलोमीटरच्या पलीकडं मग मी कामाला जाते, तर घरापासून. तर इतकी प्रचंड ना, तर तिथून येऊन मग सगळं करावं म्हणलं तर एवढं ऊनमध्ये घाम सुटायला लागले. तर एकटी घरात करायचं म्हणलं तर काय सोपं नसते. बायका म्हणतात नवरा आले की काय करते घरात, सगळं राडा असंच असतात. पण आपण घरात न बी करायची, बाहेर बी जाऊन करायचे म्हणलं तर हे होणारच ना. कारण की एक बाई दिवसभर घरी बसलं तर थोडंफार घर आवरून स्वच्छ ठेवतात. पण बायका काम करून जाऊन तिथं सगळं करून मग पुन्हा येऊन घरी करून मग सगळं आपलं खाणं पिणं करून पुन्हा सगळं पोरांना आणणं जाणं, वेळ किती असतो मित्रांनो बहिणींनो. तर प्रचंड असं बायकांना नाही असं सोपं नसते. बायकांना खूप कामं असतात, पुरुषांना पण असते, असं म्हणजे त्यांचे एवढे दिसत नाही, पण बायकांचं खूपच दिसते. भांडी घासण्यामध्ये भांडीचा जोर एवढा लावतात, नवऱ्याचं सगळं राग काढत असतं. कपडे धुताना नवऱ्याच्या कपड्यावर नुसतं जोरजोराने घासून घासून कॉलर धरून धरून धुतात. कारण की त्यानं एकतर आलेलं असतं तर राग एवढं काम करायचं म्हणजे अवघड प्रचंड. खरं म्हणजे खरं सगळं बायका खूप स्ट्रॉंग आहे. कारण की बाहेर पण करतात घरी पण करतात, ते करावंच लागते आपल्याला संसारासाठी. तर मी आता सगळं स्वच्छ झाडू मारणार आहे. मारून मग मी पुन्हा आता किती वाजले बघणार आहे. तर माझी घड्याळ लावलेली आहे, ते दाखवते मी तुम्हाला. हे बघा दिसते का नाही, इथे एकच मिनटं. हे बघा दिसलं असेल तुम्हाला. तर हे बघा मी भिंतीला लावलेलं आहे तिथे वरती. तर वाजलेले 4:45. तर मी आता मुलांना आणायला जाणार आहे. पटकन मी घर आवरते मग जाते. तर मी आता पटापट झाडू कशी काढते बघा. कारण की बायकांना ना काय सांगावं, आता काम तर इतकी काम असतात ना, पटापट घर आवरायचे म्हटल्यावर ना, खरं म्हणजे ना काय सांगावं आता. सगळं आवरायचे म्हणलं तर काही सोपं नसतं, सगळं करावं लागते. माझे अजून भांडे पडलेले, भांडी घासायची, काय आता सगळं घर कामं करून बायका थकून जातात. हे बघू शकते मी कशी स्वच्छ केली बघा. किचन स्वच्छ दिसायला लागलं ना. तर आता घर पण आवरायचे. घर म्हणजे की मित्रांनो भावांनो, तर घर छोटीशी आहे, पसारा खूप झाले. तुम्हाला असं वाटतं की माझे घर खूप घाण आहे, पण घाण नाही आहे. पण काल पाऊस पडल्यामुळे माझे कपडे जास्त पडले, तुम्हाला असं वाटेल लय पसारा झाले म्हणून. तर काल 12 वाजता मी कपडे काढून आणलो बाहेर ना, बाहेर वाळत घालतो आम्ही. तर आतमध्ये काही जागा नसते, तर बाहेर अंगणमध्ये इकडं साईडला रिकाम जागा आहे, तिकडं मी वाळत घालते. तर रात्री 12 वाजता पाऊस येतो, तर ठिपकं तर म्हणजे जोरानेच होती पाऊस. तर आम्ही सगळं मुलं बाळा इतकी गरम होत होती ना. एकच पंखा आहे बघा, हे एकच पंखा ना काय हे बघा काय ठेवले, ते एकच पंखा पुरत नाही आहे. इतकी गरम होत होते ना, इतकी गरम ना. माझी एकतर लांब केस आहे, तर मला तर डोक्यात इतके घाम येतात ना. तर एवढं चिंबड वाटते, पण केस खूप लांब आहे. तर खूप त्रास होत होता, म्हणजे इतकी गरमी घाम सुटत होत्या. तर आम्ही काय केलं की मग दरवाजा इथं फॅन लावलं की कपडे बिपडे ओले करून मग मस्त पंख्यावर टाकून मग थोडं थंड हवा येत होत्या. मग मुलांना झोपवलं. तर बाहेर पाऊस आल्यानंतर अजून गरम वाफ सुटत होत्या. कारण की एकतर दिवसभर इतकी ऊन असतात, प्रचंड ऊन. भावांनो बहिणींनो सगळ्यांनी काळजी घ्या. कारण की बॉटल वगैरे संग कामाला जाताना बॉटल न्यायची. कारण की प्रचंड हे आहे, ऊन आहे. कारण की कोणाला शुगर बीपी असल्याने लोकांना चक्कर पण येऊ शकतो.
म्हणून ना मी पण स्वतः मी तुम्हाला सांगते, मी स्वतः मी नेत नाही. कारण की इतकी घाई असतो ना मुलांना आवरावरी, सगळं त्यांचे बॅग डबे व्यवस्थित दिल्या की नाही तेच मला बघायला म्हणजे तेच बघावं लागते मला सारखं. तर 10 वेळा प्रश्न तेच परत परत मुलांना सारखा विचारते, डब्बा घेतले का, बाटले घेतले का, दप्तर व्यवस्थित घेतलं का, सगळं वह्या पुस्तक घेतलं का, हेच विचारायमध्ये माझी वेळ जातो. कारण की मला 9ला कामाला जावं लागते. मग 9ला जाऊन मग मी येते 3 वाजता कामावरनं येते. मग 3 वाजता आल्यानंतर मग 3 ते 4पर्यंत मी रील बनवते. मग रील बनवून मग सगळं घर आवरते वेळ भेटला की. मग मग मुलांना परत आणायला जाते. मग मुलांना घरी सोडते. मग घरी सोडल्यानंतर परत सगळं संध्याकाळचं कपडे भांडी सगळं करते. मग झाल्यानंतर मग पुन्हा मला स्वयंपाक करून मग पुन्हा 9 वाजता परत मला भांडी घासायला जावं लागते. कारण की इतकी कामं करावं लागते ना आपल्या मुलाबाळासाठी, तर करावंच लागते, आपल्याला शिक्षणासाठी तर करावंच लागते. तर प्रचंड माझे मिस्टर पण कामं करतात, असं नाही की ते पण घरी असलं की मला फार मदत करतात. ते पण कामाला गेलेत आता. तर काल रविवारी होती, सुट्टी होत्या, तर आम्ही असंच मुलं म्हटलं की आम्ही मम्मी फिरायला जाऊ चल म्हणलं. तर आम्ही काल खेडशिवपूरला गेले होते फिरायला. तर आपल्या घरातनंच बाईक घेऊन गेल्या होत्या, म्हणजे ॲक्टिव्ह घेऊन गेल्या होत्या. तर तिथंच मुलांना थोडं खाऊ बिऊ घेऊन दिला, मग खाल्ला, मग थोडंसं फिरलं इकडं तिकडं, छान वाटत होत्या. तिथं माकड बिकड बसले होत्या. मुलांना इतकी छान वाटत होते की त्या बघून खूप सुंदर वाटत होत्या. तर बघितलं. मग आम्ही आलो 7:30 वाजता येऊन मग पुन्हा स्वयंपाक बनवून मग खाऊन पिऊन झोपायचं म्हणलं. तर मग 11 10:30ला पाणी वगैरे येतात आमच्याकडं. मग पाणी भरलं. मग त्याचं झाल्यानंतर मग झोपल्यानंतर परत पाऊस पडत होत्या. मग आम्ही बाहेर झोपते, तर पाऊस पडत होते. मग सगळं मुलांना उठून घेऊन आलो की मग परत घरात हातरलो. मग झोपलो आम्ही. तर इतकी प्रचंड ऊनमुळं ना इतकं तर घरातच झोपूच वाटत नाही. तर गावाकडे कसे खेडेगावात अंगणमध्ये झोपतात, तसं इकडं पण माझी तेच वेळ आलेली आहे. तर आम्ही टेरेसवरच मी झोपायला जाते. खूप छान मस्त हवा सुटतात. पण काल पाऊस येत होते म्हणून खाली मुलांना आणलं आणि आम्ही पण आलो खाली. मग खाली घरात येऊन झोपलो. खूप थोडं गरम वाटत होतं, तसंच आम्ही सहन करून घेतलं. तर आता मी सगळं स्वच्छ झाडू मारते. मग मारल्यानंतर मग संध्याकाळी येऊन थोडंसं कपडे बिपडे घडी करायला थोडं मुलांना पण लावते. कारण की त्यांचं खरं म्हणजे लावायलाच नाही पाहिजे, त्यांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. मी जास्त दोन्ही मुलींना ना काही काम लावतच नाही मित्रांनो भावांनो. कारण की त्यांचे पप्पा ओरडतं, तरी पण थोडंफार तर लावायचं, अभ्यास पण लावायला पाहिजे, काम पण करायला पाहिजे. असं म्हणजे की त्यांना बी कळायला पाहिजे की काय काय आपण दिवसात काम करतो, काय काय आपण सगळं बायकाचं काम असतं, त्यांना पण समजायला पाहिजे ना. म्हणून मी तरी पण मुलींना सांगते थोडंफार मला मदत करा बाबा अभ्यास करून. तर ते छोटी आणि मोठी मुलगी पण आजी ऐकतात, चहा वगैरे बनवून द्यायची, भात बनवायची, त्यांना हळूहळू मी शिकवते. असं म्हणजे हे तर गॅसमध्ये म्हणजे किचनमध्ये सोडायचे, बाहेर जायचे असं मी नाही करत. मी जेव्हा किचनमध्ये असते तेव्हाच मी ते पोरींना उभी करते, नाही तर नाहीच करत. कारण की गॅसचं एकतर मला खूप प्रचंड एक करंटचं आणि एक गॅसचं मला इतकी भीती वाटतात ना, म्हणून मी मुलांना अजिबात गॅसचं जवळ सोडत नाही. आणि काय खाऊ बी वगैरे जेवण वगैरे बनवलेलं त्याला गरम खायचं असलं तर त्याला म्हणता मी नसताना पप्पा नसताना अजिबात हात लावायचा नाही. तुम्ही थंडच खावं वाटलंच तर अजिबात खायचं नाही. कारण की मी दुपारी आल्यानंतर मी गरम करून देईन, नाहीतर सुद्धा तुम्ही तसंच खावा. कारण की मुलांना काय होतं की इकडं करतात इकडं खेळतात, इकडं करतात इकडे, तर ते खूपच प्रचंड धोकादायची वेळ आहे. म्हणून मी मुलांना गॅस लावायला हात लावायला देणारच नाही गॅसबद्दल. मी म्हणून स्वयंपाक सगळं मी करते. मुलांना फक्त भांडी फरशी वगैरे म्हणजे भांडी बी त्याला घासायला येत नाही स्वच्छ. फक्त मी त्यांना झाडू बिडू काढायला, घर आवरायला एवढं सांगते. तर आवरते, पण त्यांना खाऊ वगैरे आणायला पाहिजे तर मी आणतातच, असं का नाही आहे. तर आता घर तसंच पडलेलं आहे. मी आता सगळं आवरते. मी पुन्हा तुम्हाला दाखवते. माझे किचन आहे हे बघा. किचन आहे, छोटंसं किचन आहे. अजून मला भांडी पण घासायचे बघा किचनमध्ये आहे. तर हे माझे किचन आहे छोटंसं आहे बघा. आणि हे बेडरूम आहे, हे बघा, हे बेडरूम आहे माझी. आता मी सगळं कपडे झाकून ठेवलेले आहे. हे माझी रोजी ब्लाऊज घालायची असं आहे म्हणून मी बाहेरच ठेवलेले आहे. तर हे बघा, हे माझी किचन छोटासा, खूप म्हणजे खूपच छोटा आहे, बघू शकता. हे तर घर छत पण आहे बघा. इकडं पण पसारा, इकडं पण पसारा, सगळंकडं पसारा, वरती पण पसारा आहे बघा. पोटमळवरती पण पसारा. काय करायचं आता, छोटंसं घर आहे म्हणलं तर तेवढं छान मस्त राहावं लागते. बघू शकते खूप सुंदर आहे. आणि कारण की
इतकी सगळं आवरावं लागतंय ना. छोटंसं घर म्हणलं तर अजून घरात पसर केलं ना खूपच भयंकर प्रचंडच घाण होते. पण काय होते, पहिल्या गोष्टी सांगावं म्हणलं तर की छोटंसं घरमुळे ना, हे माझी बाथरूम आहे, हे बघा, हे बाथरूम आहे. तर जवळच आहे, घरातच बाथरूम आहे, असं काही नाही प्रॉब्लेम. हे बघा सगळं मला, हे बघा छोटंसं घर असलं तर आपण स्वच्छ ठेवलं की चांगलं वाटेल, क्यूट मस्त छान. तुम्हाला बघू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, नक्की विसरू नका. तर सर्वांना बाय बाय. हे बघा मित्रांनो, भावांनो, बहिणींनो, तर मी आत्ता आलेले, आत्ता म्हणजे 6:30 वाजता वगैरे आलेले. तर हे बघा आमची तनू कशी बॅग वगैरे टाकलेले आले आता, आणि एक बसली दारात. तोंड दाखव, तोंड दाखव ना. हे बघ कशी असते तोंड वाकडं करून. त्याला म्हणली थोडंसं ये आणि बॅग वगैरे व्यवस्थित ठेव, थोडंसं मला चहा करून दे म्हणलं. तर ते म्हणते मी पण दमून आली आई, काय करून देऊ आता, मला करायचे. तर आता काय करणार, सगळं राडा माझ्या घरात अजून पडलेलंच आहे, दिसते का तुम्हाला. तर मी चहा करणार, छान छान मस्त चहा करणार. तर मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा, तर कामावर पनीरची भाजी दिलेली, तर मी झाकून ठेवली. हे बघा ती चाळण झाकून ठेवली होती, कारण की गरमीमुळे ना तर सगळं खराब होते म्हणून. तर आमची तनूनी भाजी लावून घेतली ताटात, त्याला जेवायची होती, तर त्यांना वाढून ठेवली. आणि त्यांना खरं म्हणजे भूक लागलेली आहे, तर मी आता काहीतरी बनवून देते त्यांना. काय बनवू बरं, काय विचार करायचं, काय बनवायचं मुलांसाठी येतं होतं, पण स्पेशल काय करायचं, तर झटपट व्हायचं रेसिपी कुठलं आहे मस्त. आता तुम्ही दुपारच्या नंतर पोहे कोण खात्यात का नक्की कमेंटमध्ये सांगा संध्याकाळची. तर आता मुलांना लागले खूप भूक, तर काही विचार येईना झालं डोक्यात. तर मी आता मस्त उपमा बनवून देणार आहे त्यांना. तर मग त्याचं झाल्यानंतर पटकन स्वयंपाक चालू करणार. ओके, बाय बाय.